भारताचे प्रमुख युद्ध सराव जे इतर देशांशी झालेले आहेत. त्यामध्ये आपण सुरुवातीलाच पाहणार आहोत भारतीय नौदल सराव, म्हणजे नौदलाचे जे युद्ध सराव झालेले आहेत ते आपण पाहणार आहोत. त्यात तुम्ही पाहू शकता की मालाबार युद्ध सराव. आता मालाबार कोणामध्ये झालेला आहे? तो भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान झालेला. ओके. त्यानंतर आहे वरुण हा भारत आणि फ्रान्स दरम्यान झालेला आहे. त्यानंतर स्लिनेक्स हा भारत आणि श्रीलंका दरम्यान झालेला आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की सिम्बेक्स हा भारत आणि सिंगापूर दरम्यान. त्यानंतर आहे बघा जिमेक्स. ओके. आता जिमेक्स हा भारत आणि जपान दरम्यान झालेला आहे. जे वरून जपान तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आहे बघा सिटमेक्स. ओके. हा झालेला आहे भारत, सिंगापूर आणि थायलंड दरम्यान. त्यानंतर बघा आहे हा कोकण आहे. कोकण हा भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यान झालेला आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे बघा समुद्र शक्ती. आता हा समुद्र शक्ती भारत आणि इंडोनेशिया दरम्यान झालेला आहे. ओके. त्यानंतर आहे बघा मिलन. आता मिलन हा भारताद्वारे आयोजित बहुपक्षीय नौदल सराव. ओके. 70हून अधिक यामध्ये सहभागी आहेत. त्यानंतर आहे बघा बोंगोसागर. ओके. बोंगोसागर. आता बोंगोवरून लक्षात ठेवू शकता की भारत आणि बांगलादेश. आता यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे भारतीय लष्कर सराव. ओके. आता हे भारतीय लष्कर सराव. आता यामध्ये सुरुवातीलाच आहे बघा युद्ध अभ्यास. युद्ध अभ्यास कोणाकोणामध्ये झालेला आहे? तो झालेला आहे भारत आणि अमेरिकामध्ये. त्यानंतर आहे बघा वज्रप्रहार कोणामध्ये झालेला आहे? भारत आणि अमेरिकामध्ये. ओके. त्यानंतर आहे बघा सूर्यकिरण कोणामध्ये? भारत आणि नेपाळ दरम्यान. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की कोणता आहे बघा मित्रशक्ती. ओके. आता मित्रशक्ती कोणामध्ये झालेला आहे? मित्रशक्ती झालेला आहे भारत आणि श्रीलंका दरम्यान. त्यानंतर आहे बघा संप्रीती कोणा दरम्यान आहे? भारत आणि बांगलादेश. समोर आपण वरी एक आधी पाहिला होता बरं का, बंगोसागर बांगलादेश सोबतचा, तोही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आहे नोमॅडिक एलिफंट. ओके. हा कोणाच्या दरम्यान आहे? भारत आणि मंगोलिया दरम्यान. ओके. लक्षात कसं ठेवायचं? एलिफंट काय केलं? मंगोलियाहून मंगालिया, एलिफंट मंगालिया. ओके. नोमॅडिक एलिफंट असं लक्षात ठेवायला. त्यानंतर आहे बघा गरुड शक्ती. ओके. गरुड शक्तीत कोणाचा आहे? भारत आणि इंडोनेशियाचा. त्यानंतर आहे बघा एक्युवेरिन. आता एक्युवेरिन कोणाचा आहे? भारत आणि मालदीवचा. ओके. त्यानंतर कोणता आहे? हँड इन हँड. आता हँड इन हँड कोणाचा आहे? भारत आणि चीन दरम्यान. त्यानंतर बोल्ड कुरुक्षेत्र कोणत्या दोन देशादरम्यान आहे? तो आहे भारत आणि सिंगापूर. त्यानंतर बघा आहे अल नगाह कोणा दरम्यान आहे? भारत आणि ओमान दरम्यान. त्यानंतर आहे बघा धर्म गार्डियन कोणा दरम्यान आहे? भारत आणि जपान दरम्यान. त्यानंतर आहे बघा डस्ट लीग. ओके. कोणता आहे? डस्ट लीग भारत आणि उझबेकिस्तान दरम्यानचा आहे. त्यानंतर आहे बघा खंजर. ओके. खंजर कोणा दरम्यान आहे? भारत आणि किर्गिस्तान. त्यानंतर आहे बघा सायक्लोन कोणा दरम्यान आहे? भारत आणि इजिप्त. ओके. आता आपण पाहूयात ते म्हणजे भारतीय हवाई दल सराव, म्हणजे हवाई दलाचे युद्ध सराव पाहूयात. आता ह्यामध्ये सुरुवातीलाच आहे गरुड भारत आणि फ्रान्स. त्यानंतर आहे बघा होप इंडिया कोणा दरम्यान आहे? भारत आणि अमेरिका दरम्यान. त्यानंतर आहे इंद्रधनुष्य कोणा दरम्यान आहे? भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यान. त्यानंतर आहे बघा सिन्नू कोणा दरम्यान आहे? भारत आणि जपान दरम्यान. त्यानंतर आहे बघा डेझर्ट ईगल. ओके. हा कोणा दरम्यान आहे? भारत आणि युएई. हा डेझर्ट ईगल आहे बरं. तो वरचा जो होता तो डेझर्ट होता, तो इजिप्त सोबत होता. हे डेझर्ट लक्षात ठेवा, युएई सोबत. त्यानंतर आहे बघा ईस्टर्न ब्रिज. हा कोणा दरम्यान आहे? भारत आणि ओमान दरम्यान. तर त्यानंतर बघा आहे पिच ब्लॅक. ओके. हा कोणाचा आहे? ऑस्ट्रेलियाद्वारे आयोजित बहुराष्ट्रीय सराव. ओके. त्यानंतर आहे बघा तरंग शक्ती. आता हे भारताद्वारे आयोजित आतापर्यंत सर्वात मोठा बहुराष्ट्रीय हवाई सराव आहे. ओके. कोणता? तरंग शक्ती. आता हे आपण पाहिले नौदलचे, हवाई दलांचे. आता इतर देशासोबत होते. आता हे जे आहेत काही हे प्रमुख देशांतर्गत सराव आहेत. प्रमुख भारतांतर्गत आहेत. आता त्याच्यामध्ये पाहायचं झालं तर वायुशक्ती आहे, वायुशक्ती व गगनशक्ती. आता हे भारतीय हवाई दलाचा पोखरण मधील सराव आहे. ओके. त्यानंतर बघा आहे पश्चिम लहर, एक्सेल व पूर्वी लहर. आता हे भारतीय नौदलाचे किनारपट्टी सुरक्षा सराव आहेत. ओके. त्यानंतर तुम्ही पाहू शकता कोणता आहे? ट्रोपेक्स काय? हिंदी महासागरातील नौदलाचा सर्वात मोठा युद्ध सराव. हिंदी महासागरातील डायरेक्ट तुम्हाला विचारू शकतात की हिंदी महासागरात झालेला युद्ध सराव कोणता? तो कोणता आहे? ट्रोपेक्स. त्यानंतर आहे बघा डेझर्ट हंट कोणाचा आहे? लष्कर नौदलाने हवाई दलाचा संयुक्त सराव. ओके. तिन्ही दलांचा एकच संयुक्त सराव आहे. ओके. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पूर्ण जे युद्ध सराव महत्वाचे आहेत
तुमच्या सरळ सेवा असेल, कंबाईन असेल, तुमची कोणतीही स्पर्धा परीक्षेमधील कोणतीही एक्झाम असेल, त्यामध्ये करंटमध्ये शक्यतो हा प्रश्न विचारला जातो. तर यामधून तुमचे प्रश्न कव्हर होतीलच आणि असेच लेक्चर आपण घेऊन येणार आहोत. अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी आजच सबस्क्राईब करा आपल्या राजगुरु मंत्रालय YouTube चॅनलला. धन्यवाद.